बाजारातून विकत आणणाऱ्या आईस्क्रीमपेक्षा कितीतरी चविष्ट ही आईस्क्रीम झाली आहे. आणि बघा, अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही आईस्क्रीम बनवून तयार होते. आता इतका कडक उन्हाळा पडला आहे, तर लहानच काय तर मोठ्या माणसांनासुद्धा आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली आहे. आणि उन्हाळ्यामध्ये असे जर थंडगार पदार्थ खायला भेटले, तर शरीरालासुद्धा थंडावा भेटतो. नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उन्हाळा विशेष आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही थंडगार आईस्क्रीम बनवली आहे. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 2 कप दूध घेतलं आहे. दूध जे आहे ना, ते फुल फॅट असलेलं आपण दूध घेतलं आहे. तुम्ही इथे म्हशीचं दूध वापरा किंवा गाईचं दूधसुद्धा वापरू शकता. तर हे दूध आपल्याला मोठ्या आचेवर चांगलं उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय केली आणि हे दूध जे आहे ना, ते चांगलं आपल्याला हाय फ्लेमवर उकळून घ्यायचं. आता बघा, हळूहळू दुधाला छान अशी उकळी आली आहे. तर हे दूध, ह्या दुधावरती ना आपल्याला साय जमा होऊ द्यायची नाही. सारखं आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि ही साय जी आहे ना, ती मध्ये ढकलायची. यावर आपल्याला अजिबात जास्त अशी साय जमा होऊ द्यायची नाही. तर अगदी जे घरामध्ये साहित्य आहे ना, त्यापासूनच ही आईस्क्रीम आपण बनवली आहे. तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही की ही जी आईस्क्रीम बनवली आहे ना, ती कोणत्या साहित्यापासून बनवली आहे. तर व्हिडिओत मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघा, दुधाला छान अशी उकळी आली आहे आणि इथे आपण एक पार्लेजीचा बिस्किट घेतला आहे. तर आज आपण पार्लेजी बिस्किट वापरून आईस्क्रीम बनवणार आहोत. इथे मी 2 कप दूध घेतला आहे. तर त्यासाठी इथे मी एक छोटा 5 वाला जो पार्लेजी बिस्किट असतो ना, तो वापरणार आहे. जर तुमची दुधाची क्वांटिटी जास्त असेल, म्हणजे 1 लिटर दूध असेल ना, तर तुम्ही 10 वाला जो बिस्किट पॅकेट असतो ना, तो वापरू शकता. आता यामध्ये दुधाला छान अशी उकळी आली की दूध चांगलं ढवळून घ्यायचं. यावरची साय मध्ये ढकलायची आणि यामध्ये जे आपण बिस्किट घेतलं होतं ना, ते टाकून घेऊयात. तर तुम्ही कधी बिस्किटाची आईस्क्रीम खाल्ली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आता जे आपण पार्लेजी बिस्किट घेतलं होतं ना, ते या दुधामध्ये टाकून घेऊयात. आता जर तुम्हाला हे असं अख्खं बिस्किट टाकायचं नसेल ना, तर तुम्ही जे बिस्किट आहेत ना, त्याचा मिक्सरला असा बारीक असा भुगासुद्धा करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पार्लेजी बिस्किटाचं आईस्क्रीम आवडत नसेल, तर तुम्ही इथे दुसरे कोणतेही बिस्किट वापरू शकता. जसे हाइड अँड सीक असेल किंवा बर्बन असेल, तर हे कोणतेही बिस्किट तुम्ही इथे वापरू शकता. आता बघा, जे बिस्किट आहे ना, ते आपल्याला दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पण गरम गरम दुधामध्ये जे बिस्किट आहे ना, ते चांगल्या प्रकारे मिक्स होत नाही. त्यामुळे त्याला थोडीशी आपल्याला मेहनत करावी लागेल आणि बिस्किट आपल्याला चांगल्या प्रकारे दुधामध्ये मिक्स करावं लागेल. आता बघा, दुधामध्ये आपण बिस्किट चांगल्या प्रकारे मिक्स केलं, पण तरीसुद्धा यामध्ये काही बिस्किटाचे चंक्स राहिले आहेत. तर काही हरकत नाही. पुढे आपण अशी एक स्टेप करणार आहेत की त्यामुळे हे चंक्स राहणार नाहीत. आता यामध्ये आपण गोडीसाठी साखर ॲड करूयात. तर इथे मी जे आपण पोहे खातो ना, त्या चमच्यानी 4 चमचे साखर ॲड केली. आणि आता बघा, साखरेचं जे प्रमाण आहे ना, ते थोडंसं कमीच करायचं. कारण पार्ले बिस्किट असतं ना, ते सुद्धा बऱ्यापैकी गोड असतं. त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलं. आता साखर आणि बिस्किट चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि आपल्याला हे 1-2 मिनिट छान असं आता उकळवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण मध्यम केली आणि मध्यम आचेवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. आता बघा, हे बिस्किट आता छान असं उकळलं की आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे जे मिश्रण आहे ना, ते आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आणायचं आहे. म्हणजे याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे. तर गॅस बंद करून घेतला आणि मिश्रण आपलं आता बघा पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आलेलं आहे.
आता पूर्वीपेक्षा सुद्धा हे मिश्रण जे आहे ना ते थोडंसं याला दाटसरपणा आलेला आहे, तरी काही हरकत नाही. आता हे जे मिश्रण आहे ना ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आपलं आईस्क्रीम जे आहे ना असं एकदम त्याला स्मूथ असं टेक्स्चर येण्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहेत. तर सर्व जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपण दूध पावडर ॲड करणार आहे. तर इथे मी 4 चमचे दूध पावडर ॲड करणार आहे, कारण मार्केटची जी आईस्क्रीम असते ना त्यामध्ये सुद्धा हे दूध पावडर असं मिक्स केलं जातं. अगदी बाजारातल्यासारखी टेस्ट यावी यासाठी इथे मी अर्धी वाटी दूध पावडर ॲड केलं. आता जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही इथे त्याला ऑप्शन म्हणून कोको पावडर वापरू शकता, किंवा एक जी ब्रू कॉफीची पुडी असते ना ती सुद्धा यामध्ये टाकू शकता. आता मिश्रण थोडंसं घट्ट आहे त्यामुळे अर्धी वाटी आपण इथे दूध टाकून घेतलं आणि हे मिश्रण आपल्याला आता पल्स मोडवरती मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. आता बघा हे जे मिश्रण आहे ना ते आपण छान असं मिक्सरला फिरवून घेतलं. तर आता किती छान असा याला स्मूथपणा आलेला आहे. तर मिश्रण तुम्ही बघू शकता किती छान असं स्मूथ झालेलं आहे. आता हे आपण एका कंटेनरमध्ये सेट करूयात. तर इथे माझ्याकडे एक प्लास्टिकचा डब्बा आहे. तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा जे कुल्फीचे मोल्ड आहेत ना त्यामध्ये सुद्धा ही आईस्क्रीम सेट करू शकता. आता सर्व मिश्रण आपण या डब्यामध्ये टाकून घेतलं. वरून आता गार्निशिंगसाठी आपण थोडीशी टुटी फ्रुटी टाकून घेऊयात. तुम्ही हवं तर केशर असेल किंवा ड्रायफ्रूट्स असतील ना तर त्याचे सुद्धा काप टाकून घेऊ शकता. आता छान असं याला आपण डेकोरेट करून घेऊयात आणि या डब्यावरती आता झाकण ठेवूयात. आणि हा जो डब्बा आहे ना तो आपल्याला फ्रीझरमध्ये कमीत कमी एक 7 ते 8 घंट्यासाठी सेट करण्यासाठी ठेवायचा आहे, किंवा रात्रभरासाठी सुद्धा सेट करू शकता. आता बघा एक 7 ते 8 घंटे झालेले आहेत आणि हा जो डब्बा आहे ना तो आपण फ्रीजच्या बाहेर काढून घेतला. तर आता यावरचं झाकण काढूयात आणि बघा इथे आपली आईस्क्रीम किती मस्त अशी जमली आहे. तर बघू शकता तुम्ही पार्लेजी बिस्किटांपासून आपली आईस्क्रीम अगदी मस्त अशी तयार झाली आहे. आता इथे मी कॉफी पावडर वापरली नाही किंवा कोको पावडर वापरली नसल्यामुळे याचा थोडासा रंग जो आहे ना तो व्हाईट आलेला आहे. जर तुमच्याकडे कोको पावडर असेल तर तुम्ही ती टाकू शकता, त्यामुळे रंगसुद्धा वेगळा येतो, दिसायलाही छान दिसतं. पण आता सुद्धा ना याची टेस्ट खूपच छान झाली आहे. आता ही आईस्क्रीम आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये सर्व करूयात. तर बघा अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही आईस्क्रीम आपली बनवून तयार झाली. खायला तर इतकी भन्नाट झाली आहे ना. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ना असे हे लहान मुलांना घरच्या घरी आईस्क्रीम बनवून द्या. बाजारातून विकत आणण्यापेक्षा ना घरच्या घरी केलेलं कितीही चांगलं असतं आणि हेल्दीसुद्धा असतं. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.